नमस्कार, मी इरफान खान. माझी डायमंड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी चिखली मोशी रोड चौधरी वजन काठीच्या जवळ आहे. फूड कार्ट मॅन्युफॅक्चरिंग करतो. माझ्याकडे टोटल गाड्या कस्टमाइज होतो. लोखंडी पहिले आम्ही गाडी रेडी करतो, त्याच्यानंतर आम्ही PVC लाईट लोगो टोटल काम आम्ही कस्टमाइज करून देतो. और जसं तुम्हाला हवं ते सामान आम्ही तुम्हाला काम करून देतो. आपल्याकडे पाणीपुरी, वडापाव, चहा, नाश्ता, मोमोज, वॅफल और आपल्याकडे डेझर्टची गाड्या और भरपूर प्रकारचे आपल्याकडे कॅबिन आहे. सगळे आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करते. और हा आमचा व्यवसाय 12 वर्ष जुना आहे. आमच्याकडे क्वालिटी काम एकदम परफेक्ट आहे. और सगळे प्रकारचे आमच्याकडे गाड्या, भरपूर व्हरायटीजचे आपल्याकडे काउंटर भरपूर रेडी आहे. और आमच्याकडे चारी साईडला आमचं मटेरियल रेडी होऊन जातं आपलं. एकदा तुम्ही वेळ काढून आपल्या शॉपला या, व्हिजिट करा, आमची क्वालिटीज व्हरायटीज बघा, एकदा अवश्य भेटा.
नमस्कार पब्लिक, हे आपली 2x3ची साईज आहे। ही 2x3 आहे। आपण आधी लोखंडीमध्ये रेडी करतो। याच्यामध्ये वरती बॉक्स येतात, खाली बॉक्स येतात। 2x3ची साईज आहे। लोखंडीमध्ये याची प्राइस जाते 20,500। आणि हे बघा, ह्याच्यामध्ये PVCचं पण काम चालू आहे। हे 2 मीटर हे PVCचं काम आहे। म्हणजे हे टोटल आपण इंटेरियर करतो सर। हे PVC आहे। PVC लावल्यानंतर त्याची प्राइस आपले 2x3च्या साईजमध्ये तुम्हाला आहे ना 9,500 जाते। हे लाईटिंग आहे बघा, हे 2x3ची साईजमध्ये ही लाईटिंग केली ना त्याचे 9,500 जातात। हे नेम प्लेट आणि लोगो, हे नेम प्लेट लोगोचे 8,500 जातात। ह्याच्यामध्ये आपण कन्वर्ट करून पूर्ण आरशी देतो। ह्याच्यामध्ये बघा मोठी साईज पण आहे, पण ह्याच्यामध्ये हाफ PVC, फुल PVC, लाईटिंग, वरती लाईटिंग, इथं लाईट आहे, हे सगळं आहे, खाली लाईटिंग आहे, हे सिस्टम पण येते, वरती ट्यूबलाईट येते, ही 4 लाईट येते, परत हे असं येते। आणि खाली बघा आपल्याला एवढा स्टोरेज येतो। हा एक लोगो येतो, वरचा एक लोगो येतो। आपण हे क्लोजिंगवाला पण बनवून देतो। इथं 4 लाईट येतात, 4.5x4.5ची साईज आहे। इथं स्टील पण लावून दिलेले आपण। हे पूर्ण रेडी करून इथं एक बोर्ड येतो, त्या कोपऱ्याला एक बोर्ड येतो, वरती 4 लाईटिंग येतात सर, इथं 2 लाईटिंग येतात। परत हे क्लोजिंगवालं फुल क्लोजिंग होते। हे असं तुम्ही क्लोज करू शकता। इथं एक नेम प्लेट, ही एक इंटरनल नेम प्लेट, हे पूर्ण ॲक्रेलिकमध्ये बनवतो आपण। आणि ह्याच्यामध्ये LED स्ट्रीप पण येतात। इथं तुमची शेगडी येऊन जाईल, इथं तुमचा ओव्हन वगैरे, इथं काय मटेरियल बसू शकतं, खाली पण स्टोरेज आहे, परत सगळं बसून जाईल आपलं। ह्याच्यामध्ये तुम्ही ऑल करू शकता। पण इथं पण स्टोरेज आहे, खाली स्टोरेज आहे, वरती पण स्टोरेज दिलेलं आहे तुम्हाला। इथं 4 लाईटिंग येतात, हे सगळं जाते। आणि हे बघा, हे लाईटिंग आहे, हे आपण पूर्ण जिंदाल स्टीलमध्ये बनवलं आहे, मिरर फिनिशिंग। आता ह्याला कसं आहे, पाण्याने वगैरे काय प्रॉब्लेम होणार नाही, हे असं ऑल चालते साहेब। हे लाईफ टाईमची गाडी। आणि आपलं जे मटेरियल आहे ना CRC पोस्टमध्ये, हे पूर्ण ऑल रेडी करून देतो सर आपण, कन्वर्ट करून। हे पूर्ण बघा, खाली पण स्टोरेज आहे, इथं एक तुमचा सेल्फ पण आलेला आहे, हे बोर्ड वगैरे सगळं। इथं पॅनल लाईट, हे 4 पॅनल लाईट येते, PVC, हा स्टोरेज, हा स्टोरेज, हा स्टोरेज, हे सगळं करून देतो आपण। हा असा लोगो असतो, हा खालचा लोगो येतो, हे म्हणजे आपण फ्रंटला खाली लावतो। आणि हे पूर्ण ॲक्रेलिकमध्ये बनवले आपण, म्हणजे हे पूर्ण ह्याच्यामध्ये LED वगैरे सगळं येते। आणि ह्याच्यामध्ये बघा पूर्ण आपली LED स्ट्रीप अशी येणार। आणि परत बघा, हे पूर्ण आपण आहे ना ॲक्रेलिकमध्ये बनवलेलं आहे, फुल ॲक्रेलिक आहे, हे वॉटरप्रूफ आहे, पाण्याने वगैरे ह्याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही। हे म्हणजे हे तुमचा हा जो तुमचा फूड कार्ट बनवायचा असेल तुम्हाला, PCMC पुणे डायमंड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये यायला लागेल। रेट तुम्हाला रिजनेबल भेटेल आणि क्वालिटी सगळ्यात बेस्ट टू बेस्ट भेटेल। आता बघा, ह्याच्यामध्ये लाईटिंगचं काम चालू आहे। हे असे 4 लाईट येते, 2 पॅनल लाईट येते, 2 LED स्टेप येणार। आणि इथं परत लाईटिंगचं काम चालू आहे, PVC, लाईटिंग, लोगो सगळं करतो आपण। हे पूर्ण आपण असं कन्वर्ट करून देतो। आता ही कशी, ही आपली 2 विंगची गाडी आहे। ह्याच्यामध्ये कसं तुम्ही इथं आहे ना 2 व्हीलर लावून मूव्हिंग करू शकता, इकडून तिकडून घेऊन जाऊ शकता। टॉयलेट ह्याच्यामध्ये LED वगैरे पूर्ण दिलेले आपण। आणि हा बघा आपला ॲक्रेलिक, हा लोगो आहे। इथं 2 टायर दिल्या, तिथं 2 टायर दिल्या, 4 टायर आपण 5 टायर ह्यासाठी देतो की तुमची गाडी गेली तर बंप ना हो, म्हणून एकदम रेग्युलर चालली पाहिजे, ह्यासाठी आपण 4 टायर देतो ह्याच्यामध्ये। इथं 4 लाईट येतात। आता हे बघा, हे 4ही साईडला क्लोज आणि 4ही साईडला ओपन आहे। ही आपली 6x4ची गाडी आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही चहा नाश्ता, डेझर्ट बाउल, मसाला दूध, वडापाव स्टॉल, पान स्टॉल ऑल करू शकता। आणि ह्याच्यामध्ये असं आहे, इथं लाईटिंग वगैरे, नेम प्लेट, लोगो, हे पॉवर, हे तुमचा बोर्ड, लोगो कंट्रोलर सगळं करून दिलेलं आहे आपण, पूर्ण मॉडिफाय करून देतो। आणि ह्या असा बिझनेस आहे की हे तुम्ही कन्व्हिन्समेंटमध्ये जास्त करू शकता। ही आपली मॅन्युफॅक्चरिंग आहे, आपल्यापाशी 25 ते 26 वर्कर काम करतात। उलट आपण बघा, हे असं मटेरियलमध्ये यूज करतो। हे मटेरियल आपल्याला इथून लांबून पडते, पण मटेरियल आपण चांगली बेस्ट क्वालिटी देतो। हे मटेरियल आपले CRC पोस्फो आहे। हे कसं लाईफ टाईम असते, म्हणजे पाण्याने वगैरे ह्याला काही प्रॉब्लेम होत नाही। आपल्याकडे मिनिमम 25-26 वर्कर काम करतात।
आणि परत बघा हे आपण असं असं करून देतो पूर्ण हे क्लोजिंग वगैरे ह्याच्यामध्ये बेसिंग शेगडी सगळं करून देतो. ही आपली फुल मॅन्युफॅक्चरी आहे. तर मी इथं आलो होतो माझी गाडी बनवायला. मी आलो आहे चिंचवड वाल्लेकरवाडीपासून. तर मला यांचं काम वगैरे सगळं आवडलं. हे सगळं लायटिंग POP सगळं करून देतात. यांचं सगळं काम चांगलं आहे. तुम्ही पण नक्की भेट द्या इथे. डबल डोर आहे, ग्लास काउंटर आहे, मी टॉपमध्ये आपल्याला 2.5 बायच्या पूर्ण रेडी करून पेंट करून ग्लास काउंटर लावून 5.5 नमस्कार, मी छत्रपती संभाजीनगरहून आले. डायमंड मॅन्युफॅक्चरिंगची रील मी बघितली आणि इथल्या ज्या फूड कार्ट्स आहेत त्या मला खूप आवडल्या होत्या. सरांनी मला छान कस्टमाइज करून दिलेली आहे आणि आम्हाला जशी गाडी पाहिजे होती, जसं फूड कार्ट पाहिजे होतं त्या पद्धतीचं फूड कार्ट सरांनी बनवून दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांची खूप खूप धन्यवाद करते आणि आभारीसुद्धा आहे. नमस्कार, माझं नाव राहुल आहे. मी उक्ता मोमोजचं सर्वेसर आहे. माझं छत्रपती संभाजीनगरला मोमोजचं स्टॉल आहे. माझं स्टॉलवरून मी ह्या गाडीपर्यंत आलो. मला गाडी बनवण्यासाठी मी आमच्या शहरामध्ये खूप फिरलो. त्याच्यानंतर मला जशी पाहिजे होती तशी गाडी भेटली नाही, बनवून भेटत नव्हती. त्याच्यामुळं मला सरांचा एक परिचय भेटला. डायमंड मॅन्युफॅक्चरिंगचा मला कॉन्टॅक्ट भेटला. त्याच्यानंतर मी डायमंड मॅन्युफॅक्चरिंगला व्हिजिट केली. त्याच्यानंतर सरांना मला खूप सपोर्ट करून माझी डिझाईन मला कशी बनवायची ते बनवायचं, गाडी कशी बनवायची त्या हिशोबानं मला त्यांना पूर्ण सविस्तर सांगून मला एक प्रॉपर एकदम मस्त गाडी बनवून दिली. खूप भारी. सरांचे एकदम धन्यवाद सर.